आपको दो ही लोग हरा सकते हैं, एक ऊपर बैठा वो खुदा और दूसरा नीचे बैठे आप खुद. गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. MPSCचे एक्झाम पुढे जात चाललेले आहेत आणि याच्यामुळे कॅन्डिडेट्समध्ये असणारी एक गोंधळाची परिस्थिती आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे प्रश्न करून मला विचारलेला आहे तर त्याच्याशी रिलेटेड हा व्हिडिओ आहे. आणि प्रत्येक व्हिडिओला जसं मी तुम्हाला सांगते त्याच पद्धतीने माझे व्हिडिओज बघण्याचे किंवा कोणता व्हिडिओ कोणत्या वेळी बघावा याची एक वेळ असते. तर ज्यावेळेला तुम्ही अभ्यास करत नसाल, रिकामे बसला असाल, अशा वेळेलाच हा व्हिडिओ पहा. अभ्यासाचं पुस्तक बाजूला ठेवून असे व्हिडिओज तुम्ही पाहू नका. तर आजचा प्रश्न जो आहे तो आहे की MPSCची परीक्षा होणं हे किती जास्त गरजेचं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये काही विद्यार्थ्यांचं मत असं आहे की परीक्षा पुढे गेली पाहिजे, काही विद्यार्थ्यांचं मत असं आहे की परीक्षा झाली पाहिजे. तर असे वेगवेगळे मतप्रवाह आपल्याला पाहायला मिळतात आणि विद्यार्थ्यांपेक्षाही जास्त इतर लोकांमध्येच गोंधळ असलेला आपल्याला पाहायला मिळतं. तर ही जी परीक्षा आहे हे होणं किती गरजेचं आहे याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे. कारण आपल्यापैकी बऱ्याच जणांना या गोष्टीची जाणीवही नाही की परीक्षा पुढे जाते जाते याचा माझ्या अभ्यासावरती, माझ्या ध्येयावरती किंवा माझ्या लाईफवरती काय परिणाम होतो याची आपल्याला कदाचित जाणीवही नाही. तर सगळ्यांनाच असं वाटतं की ज्यांचा आता लास्ट अटेम्प्ट आहे, म्हणजे ज्यांना आता हा फक्त शेवटचा अटेम्प्ट देता येणार आहे, जसं की वयाची अडचण आहे त्याच्यामुळे की बाबा त्यांचं एज बार होते, तर फक्त त्यांनाच टेन्शन आहे असं काही जणांना वाटतंय. पण खरं तर तुम्ही सुद्धा या गोष्टीचा व्यवस्थित विचार करायला पाहिजे की जाहिरात कधी आली होती. तर राज्यसेवेचा जर आपण विचार केला तर ही एक्झाम जी होती, सॉरी, ही जाहिरात जी होती ती डिसेंबरमध्ये आली होती आणि आय थिंक डिसेंबर एंड किंवा जानेवारीच्या स्टार्टलाच काहीतरी कंबाईनची सुद्धा ॲड जी होती ती आलेली होती. आपण फॉर्म भरल्यापासून आत्ता 2020चा ऑक्टोबर महिना चालू आहे, म्हणजे 2 महिन्यानंतर जाहिरात येऊनच 1 वर्ष कंप्लीट होते. या 1 वर्षभरामध्ये आपण एक्झॅक्टली काय केलं? जेव्हा ॲड आली आणि त्याच्यानंतर आपण ॲप्लाय केलं, तर या 10 महिन्यांच्या कालावधीमध्ये तुम्ही काय केलेलं आहे? याचा एकदा तुम्ही थांबून विचार करणं फार आवश्यक आहे. तर लास्ट चान्स असणारेच फक्त टेन्शनमध्ये आहेत का, की म्हणजे आता काय होईल? आमचा तर लास्ट चान्स आहे. चला, गव्हर्नमेंटनी किंवा आयोगाने हे असं जाहीर केलेलं आहे, की ज्यांनी ॲप्लाय केलेलं आहे आणि ज्यांना लास्ट चान्समध्ये आता एक्झाम द्यायची आहे, तर ते सुद्धा एलिजिबल राहतील. जरी एक्झाम पुढे गेली तरीसुद्धा. म्हणजे ॲडनुसार तुमचं वय जे आहे ते गृहीत धरलं जाईल किंवा तुम्हाला चान्स दिला जाईल, हे बरोबर आहे. पण ज्यांचा फर्स्ट अटेम्प्ट आहे किंवा ज्यांचं आत्ता वय आपण असं म्हणूयात की ज्यांच्याकडे अजून 4 ते 5 वर्षांचा कालावधी आहे किंवा कदाचित त्यापेक्षा जास्त वर्षांचा कालावधी आहे, असे विद्यार्थी, यांच्यावरती या एक्झाम पुढे जाण्याचा खरंच काहीच परिणाम होत नाही का? तुम्ही विचार करा. जर समजा तुम्ही जस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असेल, त्याच्यानंतर तुमचा हा फर्स्ट अटेम्प्ट असेल, मे बी तुम्ही 21-22 वर्षांचे असाल आणि तुम्ही हा अटेम्प्ट देणार असाल. तुमचं स्वप्न असेल मे बी की तुम्हाला एवढ्या कमी वयामध्ये पोस्ट मिळवायची आहे. पण ही एक्झाम पुढे जाण्यामुळे तुमचं वयसुद्धा वाढत आहे आणि ज्यावेळेला 4-5 वर्ष होतात किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी होतो, तेव्हा जेव्हा आपण स्वतःकडे पाहतो तर आपल्याला समजतही नाही की एवढा मोठा कालावधी आयुष्यातला कधी गेला आणि कसा गेला. आणि त्यावेळेला उभे राहून आपण फक्त मागे वळून स्वतःकडे पाहत असतो. यापेक्षा वेगळं काहीच आपल्या हातामध्ये नसतं. मग आता फर्स्ट अटेम्प्ट असेल किंवा ज्यांच्याकडे अजून 4-5 वर्षांचा कालावधी आहे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी आहे, तर त्यांनी सुद्धा या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे की एक्झाम पुढे गेली तर त्याचा कुठेतरी म्हणजे काहीतरी निगेटिव्ह परिणाम हा माझ्या लाईफवरती सुद्धा 100% होणार आहे. कारण आत्ता आपलं एज कमी आहे म्हणून कदाचित आपल्याला कोणी विचारणार नाही की तुम्ही काय करता किंवा इतरांचं प्रेशर आपल्यावरती एवढं जास्त नसेल, पण ते हळूहळू प्रेशर जे आहे ते वाढत जात असतं. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ही एक्झाम पुढे गेली याचा परिणाम आणखी कशावरती होऊ शकतो. अर्थात 2020ची एक्झाम पुढे गेली म्हणजे जोपर्यंत ही एक्झाम कंडक्ट करत नाहीत, ॲटलीस्ट प्री तरी ते कंडक्ट करत नाहीत आयोग, तोपर्यंत त्यांना पुढची ॲड काढणं किंवा पुढचं मागणीपत्र मिळणं, पुढच्या ज्या काही जागा असतील त्या घेणं, हे त्यांच्यासाठी पण डिफिकल्ट असेल. अर्थातच म्हणजे ते त्यांना शक्य नसेल आणि मग येणाऱ्या पुढच्या ॲड्सवरती सुद्धा याचा परिणाम होतो. आणि बाकीचा जर परिणाम पाहिला तर तुम्हाला माहितीच आहे की तुमच्यापैकी बरेच जण जे आहेत ते जॉब करतात. बरेच जण घर सांभाळून, घरची जबाबदारी सांभाळून अभ्यास करत आहेत. ते किती दिवस या गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये राहणार? म्हणजे काही जॉब करणारे जे वॉरियर्स आहेत त्यांनी ऑलरेडी
या एक्झामसाठी काही दिवसांची लीव घेतलेली होती, की मी आता थोड्या दिवसांची सुट्टी घेऊन अभ्यास करणार आहे. पण ज्यावेळेला सुरुवातीला ही एक्झाम जी आहे ती पोस्टपोन झाली, त्यावेळेला ती सुट्टी कॅन्सल. त्याच्यानंतर परत पोस्टपोन झाली, त्याच्यानंतर पोस्टपोन झाली. मग असं ज्यावेळेला आणि आत्ता तर जी पोस्टपोन झालेली आहे, तर ती एक्झॅक्टली कधी होणार आहे हेही माहिती नाही. मग अशा वेळेला किती दिवसांसाठी आपण जॉबवरून सुट्टी घेऊन राहणार किंवा काही जणांनी या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी जॉब सोडण्याचा सुद्धा डिसिजन घेतलेला असेल, मे बी रिझाईनसुद्धा केलेलं असेल. तर या लोकांची अवस्था ना तळ्यात ना मळ्यात अशी होऊन बसलेली आहे सध्या. घरची जबाबदारी सांभाळून अभ्यास करणाऱ्यांना पटकन वाटत असते, की एकदा एक्झाम होऊन जावी आणि मग कुठेतरी एक अशी कन्फर्म पोस्ट मिळाल्यानंतर सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. तर किती दिवस असं मध्यंतरीच लटकत राहायचं. त्याच्यापेक्षाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे की तुम्ही ही म्हण खूप पूर्वीपासून ऐकली असेल, की सगळी सोंगं आणता येतात, पण पैशाचं सोंग आणता येत नाही. तुमची जबाबदारी कोणावरती आहे किंवा तुमचा खर्च जो आहे तो कसा तुम्ही भागवता. म्हणजे बरेच विद्यार्थी जे आहेत ते गावाकडे राहून तयारी करतात, पण आपल्याला माहिती आहे की मोस्ट ऑफ द स्टुडंट जे आहे ते पुणे, मुंबई अशा ठिकाणी शहरामध्ये जाऊन तयारी करतात. जे लोक पुण्याची लायब्ररी सोडून आले किंवा जे बाहेरच्या सिटीमध्ये होते तिथून ते लायब्ररी सोडून घरी आलेले आहेत, त्यांचा घरी अभ्यास होत नाही आणि हे फार म्हणजे फार हे मोठं कारण देतात प्रत्येकजण, की गावी असल्यामुळे माझा अभ्यास होत नाही. का होत नाही ते मला म्हणजे माहीत नाही, कारण तुम्हाला त्या वातावरणाची सवय झालेली असते लायब्ररीमध्ये बसून. त्यामुळे हे वातावरण परत गावी आल्यानंतर किंवा घरी आल्यानंतर ते वातावरण ॲडजस्ट करून तिथं अभ्यास करणं हे कठीण जात असतं. आणि मग किती दिवस तुम्ही हेच सांगत राहणार, की माझी एक्झाम होत आहे किंवा माझी एक्झाम होणार आहे आणि मग मी क्वालिफाय होईल. आणि याच्यामध्ये जो कालावधी गेलेला आहे म्हणजे अगदी डिसेंबरपासून ते आत्ताच्या ऑक्टोबरपर्यंत जो कालावधी गेलेला आहे, याच्यामध्ये आपला किती टक्के अभ्यास झालेला आहे आणि या अभ्यासावरती आपण प्री क्वालिफाय होऊ शकतो का? त्यानंतर आपण मेन्स क्वालिफाय होऊ शकतो का? या सगळ्या गोष्टी आहेत, की मला परत अजून पुढच्या अटेम्प्टची वाट पाहावी लागेल. या सगळ्या गोष्टींचा सरासर विचार केला, तर जी एक्झाम आहे ती लवकरात लवकर होणं हे फार आणि फार गरजेचं आहे आणि हे तुम्हा लोकांना समजलं पाहिजे. उरतो प्रश्न तो म्हणजे कोरोना किंवा कोविड-19चा, की कोविड-19च्या सिच्युएशनमुळं एक्झामला जाणं किंवा हे थोडंसं रिस्की आहे आणि आम्ही आता एक्झाम कशी देऊ किंवा एक्झाम कशी फेस करू? आम्हाला थोडंसं भीती वाटते, घरातल्यांची काळजी वाटते, सगळी हजार कारणं आहेत. पण तुम्ही एक विचार करा, की कोविड-19च्या परिस्थितीमध्ये जे ठामपणे आपली ड्युटी बजावत आहेत, ते सगळे ऑफिसर्स आहेत आणि अर्थात त्यांना आपण वॉरियर्स असं सुद्धा म्हणतो. तर हे सगळे ऑफिसर्स आहेत. तुम्हाला ऑफिसर बनायचं आहे या एक्झाममधून. जर तुम्हाला ऑफिसर बनायचं आहे, तर ती क्वालिटी तुमच्याकडे असली पाहिजे. या गोष्टींना फेस करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. तुम्ही जर अशी कारणं द्यायला लागला, तर त्याचा काहीही फायदा होणार नाही आणि त्यामुळे लक्षात घ्या, की ही जी एक्झाम पोस्टपोन होते, तर याच्यामध्ये एक मुद्दा येतो. ॲक्चुअली मला या सगळ्या गोष्टींमध्ये घुसायचं नाहीये. तरी पण हा जो मुद्दा आहे आरक्षणाचा, हा फार एक मोठा इश्यू बनून पाहत आहे आणि याच्यामुळे वेगवेगळे गट तर पडत आहेत, पण विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा एक तिरस्काराची भावना निर्माण होते. तर मला असं वाटतं, की आत्ता ही जी लढाई आहे किंवा एक्झाम झाली पाहिजे किंवा नाही झाली पाहिजे, हा मुख्यतः सगळ्यात मोठा प्रश्न कोणाचा आहे? तर जे वॉरियर्स एम-पी-एस-सीची तयारी करतात त्या सगळ्यांचा हा प्रश्न आहे. बाकीचे जे कोणी आहेत आपल्या समाजासाठी लढतायत वगैरे त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ठीक आहेत. पण तुम्ही ॲज अ एम-पी-एस-सी ॲस्पिरंट म्हणून तुमची जर 100% एक्झाम देण्याची तयारी असेल, तर तुमची लढाई तुम्ही स्वतः जिंकलं पाहिजे. म्हणजे काहीतरी होईल आणि मग तिथून पुढे जो डिसिजन होईल त्याच्यानुसार आम्ही बघू वगैरे असं नाही. काही टेलिग्राम ग्रुप्स आहेत ज्याच्यावरती विद्यार्थी जे आहेत ते स्वतःच्या संघटना बनवत आहेत आणि गव्हर्नमेंटपर्यंत म्हणा किंवा आयोगापर्यंत या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं तर मी आरक्षणाच्या विरुद्ध किंवा बाजूनी असं मला दोन्ही बाजूनी बोलायचं नाहीये. पण हा जो मुद्दा आहे किंवा ही जी गोष्ट आहे, जे काही आत्ता चाललेलं आहे, त्याचा डिसिजन जो आहे तो सगळ्या घटनात्मक बाबी तपासून त्याचा निर्णय जो आहे तो कोर्ट नक्कीच देईल, न्यायव्यवस्था नक्कीच देईल, कारण तिचं ते काम आहे. पण या सगळ्यामध्ये आपण आपलं कितपत नुकसान करून घ्यायचं हे तर आपल्या हातात आहे. आपल्याला समजलं पाहिजे, की आपण या गोष्टीत किती अडकून पडायचं. 2018ची जी एक्झाम झाली, 2018ची परीक्षा झाली, त्याच्यामध्ये जे विद्यार्थी क्वालिफाय झाले, त्या क्वालिफाय झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना जी पोस्ट मिळाली, तर ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना हे आरक्षण लागू होतं का? किंवा जे विद्यार्थी आरक्षणामध्ये येतच नाहीत, मग त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं?
ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मला असं वाटतं की फक्त 2-3 मार्कांचा फरक पडतो, 4-5 मार्कांचा फरक पडतो म्हणून तुम्ही त्या गोष्टीमध्ये अडकून पडू नका. तुम्ही तुमची स्वतःची स्ट्रेंथ वाढेल, तुमचे स्वतःचे मार्क्स वाढतील आणि मी कोणत्याही कॅटेगरीमध्ये असेल, अगदी कसाही मी फॉर्म भरला किंवा काहीही झालं तरीसुद्धा मी सेफमध्ये तेवढे मार्क्स घेऊ शकतो. हा कॉन्फिडन्स स्वतःमध्ये आणा. तेवढी स्वतःची तयारी करा. 1 आणि 2 मार्कासाठी तुम्ही इकडे तुमच्या आयुष्यातले 2-2, 3-3 वर्ष वाया घालवत असाल, तर याला काहीच अर्थ नाही. ही लढाई आहे, हे चालू आहे, याच्यावरती नक्कीच कधी ना कधीतरी निर्णय होईल. कदाचित लवकर लागेल, कदाचित उशिरा लागेल. या सगळ्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या गोष्टींमध्ये कुठे ना कुठेतरी राजकारण आहे आणि या गोष्टींपासून आपण दूर राहणं हे सगळ्यात बेस्ट आहे, ॲटलीस्ट सध्याच्या सिच्युएशनमध्ये तरी. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, की तुम्ही सध्या कंप्लीट फोकस राहून अभ्यास करा. कारण प्रत्येकाला जी जबाबदारी असते स्वतःची, प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असेल, प्रत्येकावरती असणारी जबाबदारी वेगळी असेल आणि त्यामुळे याच्यातून बाहेर पडणं हे जास्त गरजेचं आहे. कधीपर्यंत असे मध्येच लटकून राहणार आणि आत्ता कोरोनामुळे जी परिस्थिती आहे याच्यामध्ये इकॉनॉमिकली खूप प्रॉब्लेम्स आहेत प्रत्येकाचे. कारण पैसा आणायचा कुठून किंवा आपला खर्च भागवायचा कसा हा प्रत्येकाच्याच समोर असणारा एक प्रश्न आहे, जसा तो तुमच्याही समोर असेल. आणि म्हणून आता लवकरात लवकर पोस्ट मिळवणं, आपली एक्झाम होणं हे जास्त गरजेचं आहे. आणि म्हणूनच जर समजा आत्ता येणारे समजा आयोगाने कधीही नोटिफिकेशन समजा काढलं आणि सांगितलं की या डेटला एक्झाम होणार आहे. जर समजा आयोगाची डेट आली तर तुम्ही ॲज अ वॉरियर म्हणून सगळ्यांनी त्या डेटला सपोर्ट केलं पाहिजे आणि कोणत्याही सिच्युएशनमध्ये तुम्ही त्या परीक्षेला तयार आहात हे तुम्ही दर्शवलं पाहिजे, असं मला वाटतं. तुम्हाला याबाबतीत काय वाटतं? तुमचं मत काय आहे? हे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. मी पुन्हा एकदा सांगते, मी कोणाच्याही विरोधात बोलत नाही किंवा मी कोणाच्याही बाजूनी बोलत नाही आहे. पण जी सत्य परिस्थिती आहे, ॲज म्हणजे तुम्ही ऑफिसर बनणार आहात, तर एक्झॅक्टली ज्या सिच्युएशनमधून तुम्ही जात आहात, ती सिच्युएशन तुम्हाला हँडल करता आली पाहिजे. तेवढी तुमची मानसिकता असली पाहिजे. हीच माझी अपेक्षा आहे आणि तेच मी करण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्हाला या व्हिडिओमधून मी जे सांगितलं ते पटलं असेल, तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि एक्झाम व्हावी आणि आपल्याला पोस्ट लवकर मिळावी यासाठी एकदम व्यवस्थितपणे अभ्यास करा. अभ्यासामध्ये खंड पडू देऊ नका आणि तुमच्या अभ्यासासाठी, तुमच्या रिव्हिजनसाठी वेगवेगळे लेक्चर घेऊन येणाऱ्या वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक यू वॉरियर्स.